भाजपा महायुतीचे अरवली विधानसभेचे उमेदवार गणेश नाईक यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। कोपरखेरणा येथील बालाजी गार्डन सोसायटीमध्ये उभारण्यात आलेल्या मतदान केंद्रावर सहकुटुंब त्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे। आपले राज्याचे आणि पर्यायाने देशाचे भवितव्य घडविण्याकरता आपलं कर्तव्य पार पाडावे अशा प्रतिक्रिया यावेळी गणेश नाईक यांनी व्यक्त केलेल्या आहेत। या उत्सवात आपण पहिल्यांदाच पहिलं मतदान केले सकाळी काय म्हणाले? महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ह्या निवडणुकीकरता आज 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजताच मी मतदान केलेलं आहे। एकूण लोकशाहीचा हा उत्सव सगळ्यांनी अतिशय आनंदपूर्वक गांभीर्यानं आपल्या स्वतःचा आणि आपल्या राज्याचा आणि पर्यायाने देशाचं भवितव्य घडवण्याकरता आपलं कर्तव्य बजावा अशा प्रकारचं नम्र आवाहन मी सर्व मतदार बंधू भगिनींना करतो। सर काय सांगाल या वेळेला म्हणजे दरवेळेला तसंच चित्र असतं सर्व विरोधक असतात पण यावेळेचे जे आहेत पूर्णपणे विरोधात ठाकलेले आहेत। जे शिवसेनेचे महायुतीचे उमेदवार होते त्यांनी बंडखोरी केली, त्याचप्रमाणे त्यांच्या नगरसेवकांनी विरोधात काम केलेलं आहे। याचा फटका आपल्याला बसणार आहे। कसं आपण काम केलेलं काय हे घडणार आहे आम्हाला 2 वर्षापासून माहिती होतं, त्याच्यामुळे आम्हाला त्याचं काय आश्चर्य वाटलेलं नाही। किंबहुना जे येतील त्यांच्यासह न येतील त्यांच्या विना आपल्याला इच्छित असलेलं हे गाठायचं हे ठरवलंच होतं आणि महायुतीचा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी यशस्वी होईल असा माझा विश्वास आहे। महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ह्या निवडणुकीकरता आज 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजताच मी मतदान केलेलं आहे। एकूण लोकशाहीचा हा उत्सव सगळ्यांनी अतिशय आनंदपूर्वक गांभीर्यानं आपल्या स्वतःचा आणि आपल्या राज्याचा आणि पर्यायाने देशाचं भवितव्य घडवण्याकरता आपलं कर्तव्य बजावा अशा प्रकारचं नम्र आवाहन मी सर्व मतदार बंधू भगिनींना करतो।